हे गेले 15-16 वर्षापासून या ठिकाणी हे सगळं क्रीडा संकुल चालू झाले, परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत। त्या त्रुटी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालेल्या नाहीयेत। बाजूलाच असलेलं ग्राउंड एका ठेकेदाराला चालवायला दिलं, परंतु सदरचा ठेकेदार हा हे चालवत नाही आणि शासनाला भाडंही देत नाही। तो शासन गप्प का बसलं हे मला काय कळत नाही। मला ही बातमी समजल्यानंतर मी आज पाहणी केली। त्या पाहणीमध्ये आढळून आलं की तो भाडं गेले 7-8 वर्षापासून भाडंच देत नाही आणि भाडं देतो तर कुठेतरी अर्ध 40% 30% देतो आणि बाकीचं ग्राउंड तो या ठिकाणी करत नाही। त्याने ते पूर्ण ग्राउंड करावा, अन्यथा ते मी आत्ताच या ठिकाणी अधिकारी वर्गांना सूचना दिलेल्या आहेत की ते त्वरित काढून घ्यावं, शासनाला कळवावं, पेपरला बातमी द्यावी आणि त्याच्याकडून ते काढून घ्यावं, त्याच्याकडून पूर्ण वसूल करावा। जर त्या ठेकेदाराने ते वसुलीमध्ये दिलं नाही तर त्याचा ठराव करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि हे संपूर्ण डेव्हलपमेंट शासनानं करावा आणि वेगवेगळे ठेकेदार देऊन वेळेवर त्यांना जो पैसे देणार नाही त्याला काढून काळ्या यादीत टाकावा, अशी या ठिकाणी मी मागणी केलेली आहे। येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये आमची संचालक मंडळाची आमच्या कमिटीची मीटिंग होईल आणि त्या मीटिंगमध्ये या महिना अखेरपर्यंत निर्णय घेतला जाईल आणि पुढच्या थोड्याच दिवसामध्ये शासनाकडून पैसे उपलब्ध करून उर्वरित कामं पूर्ण करून हे संकुल चांगल्या पद्धतीनं मुलांना, नागरिकांना खेळण्यासाठी, मुलींना खेळण्यासाठी उभं राहील आणि मुलींना वेगवेगळे वेळ, सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या वेळामध्ये त्यांना संधी दिली जाईल आणि एक मुलं चांगले खेळाडू घडतील आणि यामधून ऑलिम्पिकला सुद्धा खेळाडू तयार होऊ शकतात। परंतु तसा प्रयत्न या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केला जात नाही असं पाहायला मिळतंय आणि म्हणून शासनाला सुद्धा आम्ही वेगळं पत्र देऊन या ठिकाणी सांगणार आहे की यामधून खेळाडू घडले पाहिजे। नाहीतर आपण कोट्यवधी रुपये खर्च करतो। आता कोट्यवधी रुपये भाडं ठेकेदारांकडे थकतंय आणि शासन लक्ष देत नाही, तर ही बाब गंभीर आहे। त्या ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी आणि हे संकुल अत्यंत स्वच्छ सुंदर निर्माण करावं। त्याचं काही डागडुजी असेल, काही आता 15-20 वर्षामध्ये त्याला डागडुजी रंगरंगोटी करावी आणि एक अद्यावत असं संकुल पुन्हा उभं करून म्हणजे पुन्हा चांगल्या पद्धतीने या येणाऱ्या पावसाळ्यात सुरू करून पुढच्या दिवाळीपासून हे संकुल चांगल्या पद्धतीनं खेळाडूंना निर्माण होईल अशी या ठिकाणी मी प्रयत्न करण्यासाठी तशी विनंती अधिकाऱ्यांना केलेली आहे। विनंती करून होत नसेल तर कारवाई करून या ठिकाणी ते काम केलं जाईल असं या ठिकाणी मी सांगतो।